मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मंगेश हा सिंधूचा हात हातात घेत म्हणत असतो, मी आहे ना, तू काळजी करू नकोस, मी असताना तुला काहीच होणार नाही. आणि ते पाहून राघवचा राग मात्र अनावर होतो. तो लगेच मंगेशची कॉलर पकडत विचारतो, कोण आहेस तू? सिंधू आणि तुझं नातं काय आहे? तू सावीचा बाप आहेस का? सावी तुझी कोण आहे? आणि ते पाहून सिंधूला मोठा धक्काच बसतो. ती राघवला म्हणत असते की मंगेशला सोडून दे, परंतु राघव मात्र मंगेशवर हात उगारत विचारतो, माझ्या प्रश्नाचं अगोदर उत्तर दे. तू सावीचा बाप आहेस का? तू सिंधूचा हात का पकडला होतास? सिंधू आणि तुझं नातं नक्की काय आहे? तर तेव्हाच सिंधूच्या नावाने मोठ्याने ओढत राघव हा झोपेतून उठतो, कारण हे सगळं राघवचं स्वप्न असतं. मधू विचारते, राघव काय झालं? तुला एखादं वाईट स्वप्न पडलं का? मी इथेच आहे, तू काळजी करू नकोस. राघव, तुला कुठे दुखतंय का? परंतु राघव मात्र पूर्णपणे घामाघूम झालेला असतो. त्याच वेळेला सिंधू तिथे येते आणि विचारते, तुम्ही मला बोलवलंत का? राघव, काय होतं? कुठे दुखतंय का? परंतु राघव मात्र सिंधूकडे खूप रागाने पाहत असतो. तर मधू सिंधूला सांगत असते, अगं तो अचानक झोपेतून दचकून उठला. सिंधू म्हणते, कदाचित त्यांना स्वप्न पडलं असेल. राघव, मी तुम्हाला एक गोळी देते, त्याने तुम्हाला शांत झोप लागेल. मधू म्हणते, ठीक आहे. राघव, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते, तू नीट जेवला पण नाहीस ना? असं म्हणत मधू लगेच तेथून बाहेर पडते. तर सिंधू राघवला गोळी देत असते. तेव्हा राघव सिंधूचा हात घट्ट पकडतो आणि तिला विचारतो की तो मंगेश कोण आहे, त्याचं आणि तुझं नातं काय? मंगेश हा सावीचा बाप आहे का? असं रागानेच आता राघव सिंधूला विचारत असतो. तर सिंधू चिडूनच म्हणते, राघव, हात सोडा माझा, तुम्ही हे काय करताय? राघव म्हणतो, नाही सोडणार. अगोदर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सावी आणि मंगेशचं नातं काय आहे? तुझं आणि त्याचं नातं काय आहे? तो सतत इथे का येत राहतो? मला उत्तर हवं आहे. तर सिंधू विचारते, तुम्ही मधुताईंशी लग्न केलंत ना, मग आता कुठल्या हक्काने मला हा प्रश्न विचारत आहात? तुम्ही मधुताईंशी लग्न का केलंत या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का? नाही ना? मग मलाही उत्तर द्या. तुम्ही मधुताईंशी लग्न का केलंत? तर राघव म्हणतो, सिंधू, ती पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आणि आता ते तुला सांगण्याची वेळ नाही. अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सावी आणि मंगेशचं नातं काय आहे? तुझा आणि त्याचा संबंध काय आहे? म्हणून आता राघव पुन्हा जोरात सिंधूचा हात पिरगळत असतो. तर सिंधू चिडूनच राघवच्या हातातून स्वतःचा हात हिसकावते आणि त्याच वेळेला मधू तिथे येते. तर दोघेही शांत होतात. तर सिंधू मधूला म्हणते, मिसेस राघव रत्नपारखी, तुमच्या नवऱ्याला ही गोळी द्या, त्यांना आरामाची खूप गरज आहे. आणि हो, आपल्या सगळ्यांचा भूतकाळ एकच आहे. तुम्ही जसा तो मागे टाकून खूप पुढे निघून गेला आहात, तसंच मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेले आहे. त्यामुळे माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल मला किंवा माझ्या मुलीला कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू नका. तुम्ही मला जो काही त्रास दिला तो सगळा मी सहन केला, परंतु तुमच्यामुळे माझ्या मुलीला काही त्रास झाला तर तो मी अजिबात सहन करू शकणार नाही. आता आराम करा आणि फक्त स्वतःच्याच आयुष्याचा विचार करा, असं म्हणत सिंधू रागानेच तेथून निघून जाते. तर मधूला मोठा धक्काच बसतो. इकडे सावी आणि विनायक पकडापकडी खेळत असताना विनायक खाली पडतो. त्याच्या पायाला खूप लागलेलं असतं. सावी म्हणते, तू शांत हो, मी आईला बोलावते, पोलीस अंकलसारखं ती तुलासुद्धा ठीक करेल. आणि त्याच वेळेला सिंधूसुद्धा तिथे येते. ती विचारते, विनू काय झालं? तर सावी सांगते, आई, आम्ही दोघे खेळत असताना विनू खाली पडला आणि त्याला खूप लागलंय. तर सिंधू ही विनूच्या पायाची मॉलिश करत असते. त्याच वेळेला मधूसुद्धा तिथे येते. ती विनूला म्हणत असते, तू काळजी करू नकोस, तुझी डॉक्टर आंटी आहे ना, ती तुला एकदम ठीक करेल. सावी, तुला माहिती आहे का, तुझ्या आईसारखंच आमच्या विनूलासुद्धा डॉक्टर व्हायचं आहे. तर सावी म्हणते, मला सुद्धा पोलीस अंकलसारखं पोलीस ऑफिसर व्हायचं आहे. तेव्हा मधू मुद्दामच सावीला विचारते की तुमच्या घरात आणखी कोण कोण राहतं? सावी सांगते, मी आणि माझी आई, आम्ही दोघीच राहतो. तेव्हा मधू पुन्हा विचारते, आणि तुझे बाबा, ते कुठे असतात? तर आता बाबा शब्द ऐकताच सावीला खूप वाईट वाटत असतं. सिंधूचं ते लक्षात येतं. सिंधू लगेच सावीला मलम आणण्यासाठी आतमध्ये पाठवते. ती चिडूनच मधूला म्हणते की मिसेस रत्नपारखी, आमच्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित चालू आहे आणि डोंट वरी, तुमचा नवरा आणि तुमचा मुलगा लवकरात लवकर बरे होतील.
तेव्हा मधू मनाशीच म्हणते, ही सिंधू अशी का वागत आहे? सावी तिची मुलगी कशी असू शकते? आणि हा मंगेश कोण आहे? मला तर काहीच कळत नाहीये. ही एखाद्या मोठ्या प्रॉब्लेमची सुरुवात तर नसेल ना? तर सिंधूसुद्धा विचार करते, बाप्पा मला लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढ, कारण मला पुन्हा एकदा माझ्या भूतकाळाकडे नाही जायचं. त्यानंतर इकडे राजश्रीने अन्वीच्या आवडीचे छोले भटुरे बनवलेले असतात, परंतु अन्वी तयार होऊन शॉर्ट कपडे घालून हॉलमध्ये येते. ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो. तर रुक्मिणी काकू विचारते, एवढ्या रात्री आणि असले कपडे घालून तू कुठे निघालीस? हे बघ, रात्री अजिबात घराबाहेर पडायचं नाही. तर अन्वी चिडूनच रुक्मिणी काकूला विचारते, तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही कमेंट्स का करत असतात? मी इथे आलेली तुम्हाला आवडलं नाही का? मला इरिटेट करून तुम्हाला घराबाहेर काढायचं आहे का? की तुला मला एखाद्या पपेटसारखं वागवायचं आहे? त्यावर रत्नाकर म्हणत असतो, अन्वी बाळा, अगं तसं काहीच नाहीये. आम्ही सर्वजण तुझ्या सेफ्टीसाठी आणि तुझ्या काळजीपोटीच बोलत आहोत. त्यावर अन्वी म्हणते, आजोबा प्लीज, मला तुमचं हे लेक्चर आता नको आहे आणि मी एकटी नाही जाते, माझ्यासोबत माझे फ्रेंड्स आहेत. तर रुक्मिणी म्हणते, आम्ही तुझ्या कुठल्याही फ्रेंड्सला ओळखत नाही आणि मुख्य म्हणजे आत्ता तू घराबाहेर जायचं नाही. तर अन्वी चिडूनच म्हणते, ते तू मला नको सांगूस, मला जायचं आहे आणि मी जाणारच. तू मला अडवण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर आत्ताच्या आत्ता मी हे घर सोडून निघून जाईल. रुक्मिणी काकू म्हणते, तुझ्या असल्या पोकळ धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही. तेव्हा अन्वी कुणाचं काही न ऐकता बाहेर जाण्यासाठी निघते. तर रुक्मिणी काकू अन्वीचा हात घट्ट पकडते. दोघींमध्ये झटापट होत असते. ते पाहून रत्नाकर म्हणतो, वहिनी जाऊ दे ना, आता कशाला वाद घालतेस? आणि अन्वीला सांगतो, तुला जायचं असेल तर सोबत रिषभ मामा किंवा ड्रायव्हरला घेऊन जा. अन्वी म्हणते, आजी प्लीज तू मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि ड्रायव्हरला तुम्ही काय माझ्यावर वॉच ठेवण्यासाठी पाठवणार आहात का? त्यापेक्षा मी जातच नाही ना, माझा सगळा मूड घालवला, असं म्हणत अन्वी रागानेच आतमध्ये निघून जाते. तर रुक्मिणी काकू म्हणते, ही मुलगी किती माज दाखवते. योगेशने तिच्यावर अजिबात चांगले संस्कार केले नाहीत, पण आता ती आपल्या घरी राहायला आली आहे ना, आता मी तिला सुद्धासारखी सरळ करते की नाही ते तुम्ही पाहतच राहा. तेव्हा रुक्मिणी काकूला राघवची सुद्धा खूप काळजी वाटत असते. तर इकडे मंगेश हा सिंधूला विचारतो, असं किती दिवस तू लपवून ठेवणार आहेस? मधुराणी आणि राघवला सोबत पाहून तुला त्रास होत आहे ना? परंतु सिंधू म्हणते, नाही, असं काहीच नाही. तर मंगेश हा सिंधूला जेवणासाठी आग्रह करत असतो. त्याच वेळेला मंगेशचं लक्ष सिंधूच्या हाताकडे जातं. तो विचारतो, हे सगळं काय झालं? आणि राघवने सिंधूचा हात पकडल्यामुळे तिच्या हाताला खूप लागलेलं असतं. सिंधू म्हणते, मला कळतच नाही, मी माझा सगळा भूतकाळ मागे टाकला होता. सावी आणि मी माझ्या आयुष्यामध्ये खूप खुश होतो, परंतु राघव हेसे मध्येच का आले असतील? मंगेश विचारतो, म्हणजे हे सगळं राघवने केलं आहे का? तर सिंधू लगेच गप्प होते. तर मंगेश म्हणतो, सिंधू तुझ्या एक गोष्ट लक्षात येत आहे का? राघव ज्या प्रकारे तुझ्यावर हक्क दाखवत आहे, रागावत आहे, चिडवत आहे, याचा अर्थ एकच होतो की राघवचं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे. तर सिंधू रडतच म्हणते, मग इतकी वर्ष हे प्रेम कुठे गेलं होतं? जेव्हा मी त्यांची बायको होते, जेव्हा हेच प्रेम सिद्ध करण्याची वेळ आली होती, तेव्हा हे प्रेम कुठे गेलं होतं? मला तर खरंच असं वाटतं की राघवचं कधीच माझ्यावर प्रेम नव्हतं. जे काही होतं ना, ते फक्त सहवासातून निर्माण झालेली आपुलकी होती. आणि प्रेम तर फक्त त्यांचं मधुताईंवरच होतं, म्हणून त्यांनी पुन्हा लग्न केलं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मधु राघवला घास भरवत असते. ते पाहून सिंधूला वाईट वाटतं. ती मुद्दामच मंगेशचा हात पकडते. तर राघवला सुद्धा खूप राग आलेला असतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.